आजवार बुधवार मथुरेचा बाजार आपण साऱ्या पोरी मिळून मथुरेच्या बाजरी जायचं बघ. असं पोरीनो आपण बाजार जायचं म्हणतोय खरं पण तो नंदाचा काना दह्याची नाफेली करतो त्याचा तरी काय. चंद्रा हिला बोलते ते पण अगदी खरंच आहे बघ. राधे ते अगदी खरं आहे परंतु ते गोकुळचे काढते आपल्या दहीद्वाची नासाडी करतातच पण त्या मथुरेला जायची सुद्धा वाट नाही माहिती. मग करायचं तरी काय. राधे त्या वरच्या इथल्या मावशीला हाक मार बघू. मारत्या मावशी हे मावशी काय पडला राधे. आम्ही साऱ्या पोरी मिळून मथुरेच्या बाजरी चाललोय बघ. तू येतेस ना ग. बाजारी जाते आले गाले राधाबाई करते घाई अगर राधाबाई करते घाई गए ते मी भर भर अगर राधाबाई करते घाई गए ते मी भर भर तुझी वाट पडत कानी झाली गडबड. तुझी वाट पडत कानी झाली गडबड. अगर राधाबाई करते मिठाई अगर राधाबाई करते घाई तेरी बडबड. 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 तुझी वाट पडत कानी झाली गडबड. तुझी वाट पडत कानी झाली गडबड. अगर राधाबाई करते
येते मी घाई अगे राधाबाई करते घाई येते मी बरोबर अगे राधाबाई करते घाई येते मी बरोबर राधाबाई करते घाई येते मी बरोबर राधाबाई करते घाई येते मी बरोबर राजे सांगू माझ्या संसाराची कहाणी तिसराची बाई तुझा माझ्या बसतोय नदी तिसराची बाई तुझा माझ्या बसतोय नदी तिसराची बाई तुझा माझ्या बसतोय नदी राजे सांगू माझ्या संसाराची कहाणी तिसराची बाई तुझा माझ्या बसतोय नदी तिसराची बाई तुझा माझ्या बसतोय नदी तिसराची बाई तुझा माझ्या बसतोय नदी याची भूक जायला सागरा होईना याची भूक जायला सागरा होईना होई माझी जान गडबड याची भूक जायला सागरा होईना होई माझी जान गडबड अगे राधाबाई करते मी घाई अगे राधाबाई करते घाई येते मी बरोबर अगे राधाबाई करते घाई येते मी बरोबर राधाबाई करते घाई येते मी बरोबर राधाबाई करते घाई येते मी बरोबर अगे राधाबाई करते घाई येते मी बरोबर अगे राधाबाई करते घाई येते मी बरोबर या पुरीनी कशाला बरी हाक मारली? राधा, अगं ये राधा. काय ग म्हटलं मावशी? अगं एवढा काय गडबडण्याचे बोलवण्याचे कारण तरी कोणते? अगं आम्ही सारे पोरी पोरी मिळून मथुराच्या बाजारी चालणार मग. अगं बाजारी जायचं खरं, घेतलं काय नेसलं काय सांगितलं पाहिजे बघ. मावशी ते सांगितलंच पाहिजे. हो तर, नाहीतर आपल्या माळाची विक्री कशी काय होणार? माहित तर मी घेतलंय दूध, नेसलं बघ साधा सूत. मग चला तर बाजारला. शंकराच्या पिंडीवर बेल घालते वाकून, शंकराच्या पिंडीवर बेल घालते वाकून, भावारावांचे नाव घेते अखंड रसिक जनाचा मान राखून. त्याचप्रमाणे मावशी रवींद्र पांचाळ यांच्याकडून ही 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यांचंही असं म्हणणं आहे की मावशीला त्यांचं नाव घ्यायचंय. मावशी सुंदर असं नाव घ्यायचंय रवींद्र पांचाळ. जेजुरीचा खंडोबा तुळजापूरचा भवानी, जेजुरीचा खंडोबा तुळजापूरची भवानी, रवींद्ररावांचे नाव घेते मी आहे अर्धांगिनी. त्याचप्रमाणे मावशी इचलेवाडीतून बाबूदादा आले. इचलेवाडीचे बाबूदादा 2-3 निघाला सांगितलं. बाबूदादांचं पण नाव घ्यायचंय. मावशी 70 रुपये दिले. मावशी बाबूदादा यांचं पण सुंदर असं नाव घ्यायचंय. आजोबा आहेत. करीत होती वेणीपणी समोर होता आहे ना, करीत होती वेणीपणी समोर होता आहे ना. ओ बाबूदादा तुम्हाला बघितल्याशिवाय जीवन माझा राहिला.
त्याचप्रमाणे मावशी विजय इचले उर्फ गोट्या, विजय इचले उर्फ गोट्या मावशी धावत आले ना धावत. मावशीनं माझं नाव घ्यायला सांगा ना, मावशीला माझं नाव घ्यायला सांगा. अरे बाबा सांगतो मावशी विजय इचले. हे कसं घ्यायचं ते तू ठरव. खणखणीत घ्यायचं सांगितलंय. 101 रुपये दिलेत मावशी. सचिन तेंडुलकरच्या बॅटला नमस्कार करते वाकून, सचिन तेंडुलकरच्या बॅटला नमस्कार करते वाकून, विजयरावांचे नाव घेते 3 गडी ठेवलेत राखून. शाबास मावशी. त्याचप्रमाणे खालची इचलेवाडी आणि वरची इचलेवाडी मावशी, खालची इचलेवाडी आणि वरची इचलेवाडी रात्रीच खेळ चाले. मावशी रात्रीच खेळ चाले. तुला नाव नाही घ्यायचंय. गवळणीसाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. तरी श्रीदेवी सोयजाई नाट्य नमन मंडळ देवरुख कोलेवाडी आम्ही आपले शतशः ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. गोरसाचे माठ भरा चला ही राणी रातारा दही दुधाची विकरी ग करण्या जाऊ बाजारा गोरसाचे माठ भरा चला ही राणी रातारा दही दुधाची विकरी ग करण्या जाऊ बाजारा
गोड साचे वाट भरा नाही राणी राधा नाही दुराची विकरी जाऊ बाजारा गोड साचे वाट भरा नाही राणी राधा नाही दुराची विकरी जाऊ बाजारा गोड साचे वाट भरा नाही राणी राधा नाही दुराची विकरी जाऊ बाजारा गोड साचे वाट भरा नाही राणी राधा नाही दुराची विकरी जाऊ बाजारा गोड साचे वाट भरा नाही राणी राधा नाही दुराची विकरी जाऊ बाजारा कार्य म्हटलं सुद्धा रे आपल्या जगाकडे मोठी कामगिरी सांगितली बघ कामगिरी हिरे कोणती अरे 16 सत्र तिच्या 60 गोपिका 60 मध्ये बसूच्या बाजार चालत बघ अरे सुद्धा पण त्यांना करायचं काय अरे बाबा त्यांना काय करायचं नाही बघ आल्या मार्गी परत नव्हतं तेव्हा सांग नाही बघ अरे सुद्धा तुझी कामगिरी लय अवघड आहे बघ काय जपणार नाही काय जपणार नाही एक केल्या माझ्याकडे जमणारच नाही बाबा तुझ्यात पण जमणार नाही कामगिरी करणार कोण कामगिरी तर केली पाहिजे बघ बरोबर देवांचा हुकूम आहे होय कोण जोडी तर आहे काय जोडीचा आता कुठं आणू जोडीचा हाय जोडीचा हाय जोडीचा हाय अरे पण त्याचं नाव गाव आहे की नाही अरे वाकड्या वाकड्या मग तेवढा सरळ काम करू शकत नाही तर वाकडी काम काय करणार अरे सुदामा ही वाकडे माणसं ह्या कामात लय हुशार असतात मग हात मार अरे मी काय म्हणतो माहिती काय म्हणतोय तूच मारला तर लवकर ये मी बघ एकच हात मारेल बघ ठीक आहे अरे हे वाकड्या अरे काय म्हटलं तुला अरे तुला पण लवकर ये फार मोठी मजा आहे इकडे अरे काय म्हणतोस काय लवकर ये बघ अरे पण काय झालंय माहितीये काय झालं अरे माझा छोटू आहे ना अरे माझा छोटू अरे तर उतारायलाच मागितलंय आई शपथ उतारायला मागितलंय गरम पाणी टाक त्याच्यावर अरे कसा बसा त्याला उतरवतो आणि पटकन तुमच्याकडे येतो हा आलो बघ आलो हल 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 मावशी साहिल बांबाडे उर्फ सोटू मावशी 101 रुपयाचं पारितोषिक आलंय नाव ऐकलंयस ना साहिल बांबाडे उर्फ सोटू घेऊ नको साहिल बांबाडे भूगोलाचे कवर इतिहासच्या पुस्तकाला भूगोलाचे कवर साहिल्यामध्ये नाव घेते मीच त्यांची लवर त्याप्रमाणे मावशी नावाला सुरुवात आहे विजय शेठ मिरगल मगाशी 500 रुपये दिले आता 101 रुपया मावशी नाव घ्यायचं ना विजय शेठ मिरगल सुंदर नाव घे नाव घ्या नावात काय विशेष नाव घ्या नावात काय विशेष विजयरावांची नाव घेते मीच त्यांची मिसेस येतील पुन्हा मावशी त्याचप्रमाणे अमोल इचले खालची इचलेवाडी यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय अमोल इचले यांचं नाव घ्यायचंय चौकश घ्या मावशी हे असं पण घे शंकराच्या महादेवाच्या मंदिराला सोन्याचा कलश महादेवाच्या मंदिराला सोन्याचा कलश अमोलरावांना नाव घ्यायला मला नाही आलं त्याचप्रमाणे मावशी अनिकेत इचले उर्फ पिचकू यांच्याकडून हे 101 रुपयाचं पारितोषिक आलंय मावशी जरा अनिकेत रावांचं पण नाव घे 1 2 3 4 अंक झाले 4 1 2 3 4 अंक झाले 4 अनिकेत रावांना नाव घ्यायला उशीर झाला फार त्याचप्रमाणे मावशी मंदार खामकर यांच्याकडून ही
101 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यांचंही नाव घ्यायचंय. ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल. ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल. मंडळरावांचे नाव घेते मी त्यांच्यासाठी स्पेशल. मावशी अद्वैत इथले ढोलकीवाल्याच्या बाजूला बसले होते. आले तिथून उठून. मावशीचा मागं पण घ्यायला सांगा. अद्वैत इथले 101 रुपया. अद्वैत इवले इवले हरणाचे वाकडे तिकडे पाय. इवले इवले हरणाचे वाकडे तिकडे पाय. अद्वैतराव दिसत नाही त्याला बघा. गटारात पडली की काय. मावशी ढोलकीवाल्याच्या बाजूला होते. एकदम प्रेमाने आले. या सर्व बक्षिसाचे श्रीदेवी सोळजाई नाट्य नमन मंडळ देऊर कोलेवाडी शतशारुणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे मायबाप रसिक हो. त्याचप्रमाणे नवलाय देवी माझी माऊली माझ्या कृपेची सावली तांबेडी गवळीवाडीचे रहिवासी सन्माननीय विजय शेठ अनंत मिरगल यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. तरी श्रीदेवी सोळजाई नाट्य नमन मंडळ देऊर कोलेवाडी आम्ही आपले शतशारुणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मावशी स्वप्नील इथले उर्फ खवीस. मावशी भेटनाम टोपण नाव बघ कसली आहेत ती. स्वप्नील इथले उर्फ खवीस 51 रुपये दिले. त्यांचंही नाव घे. टोपण नाव घेऊ नको. स्वप्नील इथले. काचेच्या बशीत ठेवला होता गाजरचा हलवा. काचेच्या बशीत ठेवला होता गाजरचा हलवा. ओ स्वप्नीलराव पहिली असेल तर घालवा मग मला बोलवा. या सर्व बक्षिसाचे श्रीदेवी सोळजाई नाट्य नमन मंडळ देवरुख कोलेवाडी शतशारुणी आहोत. हे बघ काम खायला आले. पवार उर्फ विक्या. पवार उर्फ विक्या. पैसे किती आहेत मोजत आहेत मावशी. 60 रुपये 70 रुपये. मावशी पवन उर्फ विक्या. पवनरावांचं नाव घे. मुंबईमध्ये चेंबूर चेंबूर मध्ये गाठला. मुंबईमध्ये चेंबूर चेंबूर मध्ये गाठला. पवनरावांचे नाव घेतात लेंगा त्यांना फाटला. दीपक सांगले उर्फ दीपक सांगले उर्फ चकली. चकली पण आली मावशी. सर्व येणार आता. मावशी दीपक सांगले उर्फ चकली. मावशी नाव जरा संजनीत घे. असलं कुठलं बॉस केलं तर काढ लवकर. कपाली लावली टिकली चंद्रकोर. कपाली लावली टिकली चंद्रकोर. दीपक रावांसारखी पती मिळाला भाग्य लागतात होत. मावशी या सर्व बक्षिसाचे श्रीदेवी सोळजाई नाट्य नमन मंडळ देवरुख कोलेवाडी शतशारुणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. झालं मावशी शेवटचं एक नाव घे. आता नाव घेतली जाणार नाही. तेजस सांगले 51 रुपये दिले. तांदळाचं पोत. मावशी मी आठवण करून देतो. वसवलं. मावशी तेजस सांगले गहूचे पोते सुईने वसवले. गहूचे पोते सुईने वसवले. तेजसरावांनी मला पावडर बसवले. मावशी एक शेवटचं नाव घे. मी त्यांना विनंती करतो आता नावं घेतली जाणार नाहीत. कार्यक्रमाला उशीर होतोय. बंटी मावशी आता अध्यक्ष पण आले ना. उपाशी धामणी बळदवाडी उपाशी मित्र मंडळ. धामणी बळदवाडी उपाशी मित्र मंडळाचे अध्यक्ष आले बंटी बसवणकर. मावशी 101 रुपयाचं पारितोषिक केलंय. आता अध्यक्ष आहे. मावशी 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. मावशी त्यांचं नाव घ्यायचंय बंटी बसवणकर. काचेच्या ग्लासात 10 गेले बाकी उरले 0. 10 गेले बाकी उरले 0. बंटीरावांसारखी पती मिळाले हेच माझं पुण्य. हे तायले तू दाम्याचा
हे तायल तुझा व्यातायले पेंड्या भुले राखी तो गोवर्धना फुले राखी तो गोवर्धना गायत कली थी कबीर गायत कली थी कबीर जीव माता हा कसा विचारला गायत कली थी कबीर जीव माता हा कसा विचारला गायत कली थी कबीर जीव माता हा कसा विचारला गायत कली थी कबीर जीव माता हा कसा विचारला हे तायल तुझा गायत कली थी कबीला गायत कली थी कबीला जीवा माता हा कसा विचारला गायत कली थी कबीला जीवा माता हा कसा विचारला गायत कली थी कबीला जीवा माता हा कसा विचारला गायत कली थी कबीला जीवा माता हा कसा विचारला गावात येता काणी कसा मिळत होतो राणी कसा मिळत होतो राणी कसा मिळत होतो राणी गावात येता काणी कसा मिळत होतो राणी होतो राणी कसा मिळत होतो राणी हो बाई गो तरुण वनवन फिरुना बाई गो तरुण वनवन फिरुना जीवा लागला माझा तांगडीला जीवा लागला माझा तांगडीला गायत कली थी कबीला गायत कली थी कबीला जीव माझा हा कसा विचारला गायत कली थी कबीला जीव माझा हा कसा विचारला गायत कली थी कबीला जीव माझा हा कसा विचारला गायत कली थी कबीला जीव माझा हा कसा विचारला अगं तू ये वाकड्या कोणाला बोलवतोय? अरे आता तू ये करून कोणाला बोलवतो? कोणाला बोलवतो? अरे मी माझ्या काल्या कपीला गायला ऐकलं बोलवतो. गायला कसं बोलवायचं? अरे गायला कसं बोलवायचं? तू ये. अरे गुलाबा मी त्याच बोललो. काय? तू ये. हे सुदामा काय झालं? अरे ह्याची जीव आहे ना. अरे तुला माहिती नाही? अरे माझी ही जीव आहे ना. अरे आतल्या तोतली आहे. तोतरी तोतरी तोतरी. अरे हे सुदाम्या अरे काय सांगू तुला माझी वाकड्या कोण लावली होतास तुला माहिती ना? अरे माझा सोतो सोतो. अरे माझा सोतो म्हणजे अरे सकाळची शाळा असली की अजिबात उठायला मागितलं. जागरण करतो बघा. अरे रातभर मोबाईल घेतो तलाम तोलतून पाच फूट कशाला उठतोय तलाम तोलतून पाच फूट कशाला सकाळी झालेला उठत कसा बसा उठवला आणि पटकन तू तिकडे आलो. अरे काय सांगू तुला माझी गडबड. बाबा माताला झालं म्हणून काय झालं गलबल करायची सोलना गलबल पहिली करायची बाकी सगळं राहू दे बाजूला. गलबलीशिवाय आहे काय? काय झाली काय तुला माझी गलबल माहिती आहे काय? अरे पहिला माझा अरे एवढा होता एवढा. अरे पहिला माझा अरे एवढा होता आता हातभर लांब झाला. अरे गुलाबारू माझा पोन तो काय तेवढाच नाही. अरे माझ्या पोरग्याला बघितल्या बरोबर माझी बाई मला म्हणायला लागली. काय म्हणायला लागली माहितीये? अहो अहो या पोरग्याला पहिला उचला. पोरग्याला पहिला उचला. अहो या पोरग्याला पहिला उचला आणि कुठं तरी नेऊन टाकून या.
लोकांना एवढ्या करून होत नाही दुसऱ्याला टाकतेस कुठे अरे कुठं म्हणजे काय विचारतो पोलग्याला कुठल्या तरी शाळेत नेऊन टाकून गुलामाला शाळेत नेण्याचं खरं पण लय मोठा प्रॉब्लेम झालेला अरे गुलामाच्या शाळेचं कपडं शिवलेलं नाही मग काय केलं म्हणून काय केलं अरे माझं शर्ट घेतलं आणि माझ्या पोलग्याला जाऊन घातलं तुझं शर्ट घेतलं ती पोरग्याला जाऊन घातलं अरे माझं शर्ट घेतलं आणि माझ्या या पोलग्याला जाऊन घातलं आणि गुलामाची इन करायला गेलो तर काय अरे इन करायला गेलो तर काय गुलामांसाठीच नाही घेतली लहान पोरगा कोण कशाला बघतो अरे कोणी बघितलं नाही म्हणून काय झालं माझ्या पोलग्याला असं हलवी दुलवी चालत द्यायचं ही लोक काय म्हणतील ही लोक काय म्हणतील वाकड्याचा पोट असं हलवी दुलवी चालत बरोबर आहे पोलग्यात सदी घालायला तुम्ही पोलग्याजवळ गेलो पोलग्याला सांगितलं अरे हे बाबू अरे तू सदी घाल एक नाही का दोन ऐकायला तयार नाही अरे हे बाबू अरे तू सदी घाल एक नाही का दोन नाही अरे माझं ऐकायलाच कबूल नाही बरोबर आता म्हटलं काहीतरी करायला बरोबर आहे. म्हणून काय केलं पोलग्याच्या 80ला फुलं बोलवली 80ला पुढे बोलवली 80ला बोलवली अगं हे वासंती हल्ली पण नाव ठेवतो वासंती अरे हल्ली पण नाव ठेवीत नाही काय झालं माहितीये काय झालं? या पोलग्याच्या 80ला जेव्हा बघायला गेलो होतो ना तेव्हा त्यांनी माझी होती नाव पसंती म्हणून नाव ठेवलं लागा बरोबर वासंती आवाज दिल्या बरोबर बाई माझी फुलं आली बाई फुलं आली मी मला विचारते अहो एवढ्या गडबडीने मला कशाला बोलवतात बरोबर आहे बाईला सांगितलं या पोलग्याला चालत द्यायचं झालं पण तुला सद्दी घालायला तयार नाही बाई म्हणाली एवढंच ना अरे पोलग्याला अशी भीती दाखवते पोलगा लगेच जाऊन सद्दी घालून काय रे भीती दाखवणार काय भीती दाखवणार माहिती अरे हे बाबू अरे तू सद्दी घाल अरे हे बाबू अरे तू सद्दी घाल नाही तर ही सगळी लोक तुझी मुंबई बघती म्हणजे मुंबई शब्दाला घाबरला अरे मुंबई शब्दाला घाबरल्याबरोबर पोलगा माझा पत्ता घालत गेला आणि सद्दी घालून आला अरे मुंबई शब्दाला असा घाबरलाय परत कधी सद्दी घालणारच नाही मला असं वाटलं मी हल्लीला गुन्हा धोला काढला पोलग्याला सांगितलं तुझ्या शाळेची सगळी तयारी झालेली आहे मी घालात भाकली तुकडा खाय पर्यंत तू इथं खाली खाल्यात उभं राहायचं बरोबर पोलगा गेला आणि खाल्यात उभा राहिला तर तुला माहिती जाय माझ्या घराच्या समोर 4 पाकी हायवे रस्ता जातो त्या रस्त्याला आहे ना 4 पाण्याच्या पोली चालल्या 4 पाण्याच्या पोली पोलीला बघितलं बरोबर माझ्या पोलग्यात ठरवलं गावातल्या गोल्या गोमट्या पोली थत्ता मत्ता करून जातात तरी कुठं केलीच पाहिजे उद्या जर एखादी पळून गेली तर वालीबाल सांगायचं कोणी विचारपूस करायला म्हणून पोल माझा फुलं गेला आणि पोलीला जाऊन विचारला अहो ताईनू तुम्ही जायच्या तरी कुठं अरे पोलीने काय सांगितलं नाही अरे पोलीने काय सांगितलं नाही अरे बाबू आम्ही सगळ्या पोली मिळून तिकडे मुंबई बघायला जायचं मुंबई बघायला अरे मुंबई शब्द ऐकला तर पोलगा माझा पलक घाबरला म्हणजे मुंबई शब्दाला घाबरला अरे मुंबई शब्दाला पलक घाबरला आणि मुंबई शब्द ऐकल्याबरोबर कुठं घालघाल करून घातला नव्हती ती पण तुला म्हणजे लगेच खाली घाबरला अरे मुंबई शब्दाला लगेच घाबरला आणि पोलीला काय सांगितलं ओ ताईनू तुम्हाला मुंबईच बघायची ना मग मला एवढ्या लांब जाता नाही का चला की बघा ना माझी मुंबई भीती दाखवली ती त्याच्या मनात अरे पण एवढं सांगितलं बरोबर अरे अक्कल माची कॉलेजच्या पोली या बसतील की नाही म्हणजे अरे पोलीने काय सांगितलं काय सांगितलं अरे हे बाबू आम्हाला एवढ्या बारक्या मुंबईला नाही जायचं आम्हाला मोठ्या मुंबईला त्याची पण पोली आम्हाला गपत करा म्हणजे अरे पोलग्यान माझ्या काय सांगितलं अरे पोलग्यान माझ्या काय सांगितलं हो ताईनू तुम्हाला बारक्या मुंबईला नाही ना जायचंय तुम्हाला मोठ्या मुंबईला जायचंय ना वाईट 5 मिनिटं थांबा ना वाईट 5 मिनिटं थांबा पप्पा माझ्या घरात भाकरी खायला गेले तर भाकरी खायला तुम्हाला मोठी मुंबईला आई चप्पल आवलं कोण अरे कच्ची बची पोलग्याच्या शाळेची तयारी केलं
आणि पोरग्याला शाळेत घेऊन गेलो शाळेत घेऊन गेला आणि पहिल्या दिवशी पोरग्याचं ऑपरेशन करून आलो काय ऑपरेशन अरे वाकडे ऍडमिशन अरे तुला म्हणून कळतं तुमच्या एवढं मला समजतंय अरे वर्गावर पहिल्या दिवशी बाई निघून जातात कोणता बाई निघून जा अरे बाबा बाईंचा अरे तुला काय मला माहिती आहे पण माझ्या पोरग्याला मोठी माणसं दिसली नाही दिसली की त्याला अवजव करायची सवय आहे. चांगले संस्कार आहे तुम्हाला मेलं सोडली नाही बाईनी चलवला वर्गात कोणतरी नवीन पोरगा दिसतोय बरोबर ह्या पोरग्याची परीक्षा घ्यायला हवी वाकड्या अरे पहिल्या दिवशी परीक्षा पहिल्या दिवशी जर पोरगा परीक्षेत पास झाला तर उद्यापासून शाळेत जाईल परीक्षेला सुरुवात झाली आणि बाईनी पोरग्याला माझ्या पहिला प्रश्न विचारला काय विचारलं माहितीये सांग पाहू बाबू तुमच्या घरात सगळ्यात लहान माणूस कोण अरे वाकड्या प्रश्न अरे प्रश्न जरी सोपा असला तरी माझ्या पोलग्यान उत्तर काय दिलं नाही माहितीये का अरे पोलग्यान माझ्या उत्तर काय दिलं हो बाईनू हो आमच्या घरात आहे ना सगळ्यात लहान माणूस म्हणजे माझा पप्पा हे वाकड्या अरे तुला म्हणून मी पण त्यात विचार करी माझ्या पाचचा माझा पोल माझ्यापेक्षा मोठा तरी कधी बरोबर बाईनी पटकन विचारलं अरे हे बाबू तुझ्या घरात सगळ्यात लहान माणूस तुझ्या पप्पा कसे काय त्याच्यावर पोरग्यान माझ्या काय उत्तर दिलं माहितीये काय दिलं माहितीये हो बाईनू मी माझ्या पप्पांना लहान का म्हणतो माहितीये कारण रोज रात्री झोपताना कधी रोज रात्री झोपताना ते मला एका कोपऱ्यात टाकतात आणि स्वतः मम्मीच्या खुशीत शिकतात अरे काय झालं सांगू तुला अरे आज झोपायला गेलो आणि माझ्या बुलबुसावर मांजरान घाण केला अरे मांजरान घाण केल्याबरोबर बुलबुस टाकलं धुवायला आणि थंडी बरोबर कुंटाळलं तो बाईच्या बुलबुसात शिकलो तेवढं गुलामान शेंगदाणा खाता मला एवढ्या गडबडीचं कशाला बोलवलं आपल्या देव पप्पानी मोठी कामगिरी केली देव पप्पानी कामगिरी आणि तिने कोणती अरे वाकड्या 16 शस्त्र 360 गोपिका 60 पाठ करून तुझ्या बाहेर चालत अरे मग त्या जाईनाच का माझ्या बापसाचं काय घेऊन जात आहे बापाचं घेऊन जायचं नाही खरं अरे जातं की नाही देवांचा हुकुम आहे काय गोकुळाचं दही दूध हे गोकुळातच राहिलं पाहिजे गोकुळचं दैदूत हे गोकुळातच राहिलं पाहिजे अरे पण त्या गवळीच्या पुढे आहेत तरी कुठं अरे वाकड्या बघ या काठीच्या टोकाचं बघ आता जर कोणाच्या भोकाकडे टोकाकडे तुझ्या काठीला भोकणार अरे गुलाबा औषध कोणाला विचारतोस अरे ह्यानं जर एखादं इंजेक्शन मला दिला तर कुठलं शिलं मी कुठलं बाहेर करणार काय सांगू अरे ह्यानं मला काय सांगितलं आणि ह्यानं मला वाट अडवायला सांगितलं डोक्याने अडवली काय तू आणि हवा काय म्हणतो अरे डोक्यानं म्हणजे काय फक्त डोकंच घातलं होतं वाट कशी अडवायची वाट कशी अडवायची थोडा डोक्यात थोडा विचार करायचा बा डोक्यात विचार करायचा हे सुद्धा विचार कधीपर्यंत माझी अजिबात टाइम नव्हता मग काय केलं अरे पण हे अरे त्या डोळ्याच्या पोली अरे सगळ्या नुसत्या पांढऱ्या कुठून बाबा शुभ्र पांढऱ्या त्याच्या गवळ्याच्या पुरी शुभ्र पांढऱ्या त्याच्या डोळ्याची सुदाम्या खरं सांग होय शुभ्र पांढऱ्या त्याच्या गवळ्याच्या पुरी अरे घालवलं सगळं काय झालं अरे सगळं घालवलं झालं काय अरे शुभ्र पांढऱ्या आणि त्याच्या गवळ्याच्या पुरी आणि चला अगोदर नाही काय सांगायचं याला फुलपेंट घालून नसतो आलो गेली पुढे
एवढं चांगलं शर्ट घातलं कशाला पाहिजे? माझी नाकलं कोणी तुझ्या बापसाने नेऊन टाकला. बोलतो बघ. अरे त्या गवल्याच्या पोली सगळ्या नुकत्या कवळ्या गवळ्या. आई शपथ. त्या गवल्याच्या पोली सगळ्या नुकत्या कवळ्या कवळ्या आणि एक नुसता असा बुलडोजर आहे. मावशी मावशी ही मावशी तुझ्या आईची तिला जाऊन विचारायचं बोलवून घे. काय म्हणतोस का? आपल्याला बोलवती हा मोठं खेळ हा आणि खाली आहे नदी. हा. काय विचारा नका बोलव. अरे गेलो तर मी वाहून जाईन तुला काय करायचं? मावशी फुलं येणार म्हणून जरा सकाळ पडतोय. मावशीला फुलं बोलवायचे बोलव आणि मग काय गावाला बोलवाय अरे अच्छी बोलवून घेतो कशी. अगं हे पैसे अरे तुला माझे दात आता सगळं लक्षात गेले. बाई काय प्रकार? अरे वाकड्या म्हणतोस तरी काय? अरे या मावशीला मी ओळखतो. काय? आई चप्पल. अरे ही मावशी आहे ना. अरे बाजारात जाऊन शॅम्पू इथे शॅम्पू. काय मावशी कुठला शॅम्पू? क्लिनिक प्लस. मी शॅम्पू माहितीये कुठला इथे इकडते बघते क्लिनिक बस. कुठला मावशी सांगत लागतो क्लिनिक बस. मला वाटलं क्लिनिक बस आणि क्लिनिक बस. मावशी लगा काय लागतं? अरे वाकड्या याला लटकन म्हणतात. याला काय म्हणतात? लटकन. अरे याला म्हणतात लटकन. आणि तिथं त्या बाबांची नजर गेली पटकन. अरे मावशी पुन्हा आल्या पत्र तिथं उभं राहून नुसतं जिबल्यात चालतं. कसली जिबल्या जातायची चालता चालता ह्या वयात जिबल्यात चालतात. विचारायचं काही चालायचं. अरे लोकांची माहिती कुठं पण जाईल तुला सत्ता मांडणी करायचं. देवांचा हुकूम आहे. अरे मेलो पाप करा तुम्ही आणि बिल देवावर भाला. आता तुम्ही सांगता म्हटलं विचारायला अगं हे मावशी तुम्ही आलेल्या कुठून आणि जाणार कुठे? अरे वाकड्या आम्ही आल्या गोकुळातून जायच्या मथुरेला. तुझा गुणगुणा फोडून आपल्या माणसाबद्दल कसा बोलायचं ही मला काय सांगते. आलेली म्हणते गोखल्यात आणि मला मुसली बाजारात. आम्ही आल्या गोकुळातून जायच्या मथुरेला. मथुरेचा प्रतिबंध आहे. मथुरेचा रस्ता प्रतिबंध आहे. त्याची वकात कुणी तुझ्या बाबतीत असू दे मावशे मथुरेचा रस्ता प्रतिबंध आहे. मग आपल्याला म्हणतात तरी कोण? मावशीन मला ओळखलेलं नाही. काय म्हणतोच काय? सांगायलाच पाहिजे. मावशीन मला ओळखलेलं नाही. वाकड्या ओळख सांगायला. अगं हे मावशी अगं मीच तो. अरे कोण तो? अगं मीच तो. अरे कोण तो? 80 बापसाचा लेख आणि कोण? श्री कृष्णदेवाचा बोबल्या. काय नाव विसरलाच का काय? अगं हे मावशी मी श्री कृष्णदेवाचा बोबल्या. आपल्याकडे कायदा आहे का? हे बघ काय विचारते. माझ्या खांबाला टेकून बसलाय याच्या फायदा आहे का? कायदा विचारला. देवांचा हुकूम. देवाचा हुकूम आपल्याकडे आहे. मावशी माझ्याकडे हुकूम आहे. मग सांग पाहू. फक्त कुठलं सोलू सांग. ही पण सोलू का ही पण सोलू? नको बाजारी राधे फिरू नये माघारी अडविल तुम्हा कृष्ण मुरारी उनंदाचा गिरधारी गोकुळचे हे अनमोल धन कानित कंसाच्या घरी हुकुम गोकुळचा नंद किशोराचा कायदा ऐकून घे वेद सुदामाचा हुकुम गोकुळचा नंद किशोराचा कायदा ऐकून घे वेद सुदामाचा हुकुम गोकुळचा नंद किशोराचा कायदा ऐकून घे वेद सुदामाचा हुकुम गोकुळचा नंद किशोराचा कायदा ऐकून घे
कुठं जरा मावशी बरोबर फुगल्या घालायला गेलो ह्याच्या पोटात दुखायला गेलो तो खाली तेच खाली अरे गेला असतो तर काय झालं काय 12 दिवस मला सुट्टी काय याला होणार का तर उड्या मारतोस काय आणि आम्हाला पिटलं नसतं या मावशीला जाऊन सांग आमच्या कायद्याप्रमाणे तुला खाली बसलंच पाहिजे. ती उभी राहिली तर काय तुझं पाय दुखतात बसायला हवी म्हणजे मावशीला परत तुला बोलवायचं काय म्हणतोस का हे मावशी वाय तशी बोल आहे. आता काय झालं आल्यापासून बघतोय अगदी एका एकाच घेते काय रे मेहंदीच नाव म्हणतोय मी बचकन अंगावर आली मावशी म्हणतात ती मग मावशी माझं पण छोटूस नाव दे ना तुझं नाव हा काय तुझा चष्मा कसा भाली आहे की नाही अरे वाकड्या अरे गुलामा चष्मा घातला तू काळ कपडे टाकल्या काय म्हणतोस काय माझ्या चष्म्याला काचा आहे अरे काय झालं माहितीये काय दिलीला गुलागलं तर बैलान माझ्या भुसकाऱ्या काढला तर सगळा दुर्ला काचावर बसला त्या काचा काढल्या आणि निमलाच्या टाकल्या तर चुलीवरच राहिल्या चुलीवरच राहिल्या जाऊ दे अरे बिना काचाचं मला दिसत नाही म्हणजे पण असा दांडगा माणूस असला की पटकन दिसतो माझं मग छोटूचं नाव गेला ऐका खोक्याव खोका खोक्याव खोका खोक्याव खोका जरला खालचा खोका चेपाटला खोक्याव खोका खोक्याव खोका खोक्याव खोका मी तुझी मांजर आणि तू माझा भोका अरे मावची मला काय म्हणाली काय म्हणाली अरे मावची मला काय म्हणाली काय म्हणाली काय म्हणाली भोका म्हणाली काय म्हणाली भोका सुदाम्या अरे मावशी मला म्हणाली भोका अरे मावशी मला म्हणाली भोका आता तुम्ही दोघांनी तिला ठोका अरे कशामध्ये काय विचारतो मेल्याच्या दांडका काय नुसतं हलवायला चाललो सुदाम्या मावशी मला भोका म्हणाली की नाही बरोबर आहे आता मावशीचं मी पण नाव घेणार वाकड्या तू नाव घेणार मग कसा हसतो पण विचाराच्या अगोदर कशात आणलंय डब्यातनं भरून आणले वाकड्या डोक्यावर पडलाय का रे नाव डब्यात भरून आणतात मग खुल्यासारखं विचारतोस कशा कसा बघ आपल्याला अरे असं नाव घेतो चाटून खाण्यासारखं आणि उघडून पिण्यासारखं बाबा मी पितो ना हाय काय हसले म्हणजे पिणाला अगं हे मावशी तू मला भोका म्हणालीस की नाही आता मी पण तुझं नाव घेणार माझं नाव हा मग मावशी सायाच्या पानाखाली ससा ठेवला झाकून वाकड्या हा याला आता पुढे सायचं कोण झालंय जर चिंचेच्या पानाखाली राहत नव्हता ना म्हणून सायाचं पान घेतलं तुझ्यासारखं काहीतरी चिंचेच्या पानाखाली हाय काय म्हणून सायाचं पान घेतलं मावचे सायाच्या पानाखाली ससा ठेवला झाकून तुझं नाव घेतो ससा खाल्लं बघतो काय बघतो म्हणजे काय विचारतोस अरे 8 दिवस झाले सशाला सायाच्या पानाखाली ठेवला तर दुकान मिळत आला तो हरियाणी शोधतो हरियाणी मावशी आमच्या कायद्याप्रमाणे तुला खाली बसलंच पाहिजे अगं पोरीनो त्यांच्या कायद्याप्रमाणे नाही आपण जमल्या म्हणून बसू पाठीमागे जाऊन शाळेच्या वसुलीवर बस पण एकदाची बस सुधारे आपलं काम झाली ना मग पैशी ही कामगिरी जेव्हा सांगायला मी पुढे होतो तुम्ही मोहन मुरली
भुलवी जगाला मोहन मुरलीवाला भुलवी जगाला या गोकुळाला नंदगिरी नांदतो मी श्रीनंदलाला नंदगिरी नांदतो मी श्रीनंदलाला भुलवी जगाला भुलवी जगाला या श्रीकृष्ण भगवान चिंताय शब्दबाताय वाहत होतो सारा निरंकार मोठमोठे देव गायच्या रूपाने ब्रह्मदेवाला शरण गेले. तितक्यात आकाशवाणी झाली, माते अशी भेदावली जाऊ नकोस. देवकीच्या बोटी 8वा पुत्र जन्माला येईल, तो तुझं रक्षण देईल. कोला पुंडली कवर दे अजून अपुरी दिसत आहे. गौडणींना आपणच विचारलं पाहिजे. गौडणी, तुम्ही आले गोकुळातून जाणार कुठे? आम्ही आले गोकुळातून जाणार मथुरेला. मथुरेचा रस्ता प्रतिबंध आहे. नक्की आपल्याला म्हणतात तरी कोण? श्रीकृष्ण भगवान. श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मग आधी कसे असतात? पायी पद्म गंभीरा मस्तुरा विठ्ठल 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 करत असतात. हा युग कोणता? कलियुग. कलियुगातील सारे अलंकार उतरवून ठेवले आहे. सांगा तर आपला जन्म पुन्हा. ऐकत तुझी माझी भेट वृंदावनी ऐक राधे माझी कहाणी. तुझी माझी भेट वृंदावनी ऐक राधा
माझी कहाणी गोकुळ नगरीत माझ्या पित्याने सोडले बाळपणी गोकुळ नगरीत माझ्या पित्याने सोडले बाळपणी देवकीच्या पोटी वाढवे माया यशोदे देवकीच्या पोटी वाढवे माया यशोदे तुझी माझी ऐक राधे माझी कहाणी तुझी माझी भेट वृंदावनी ऐक राधे माझी कहाणी गोकुळ नगरीत माझ्या पित्याने सोडले बाळपणी गोकुळ नगरीत माझ्या पित्याने सोडले बाळपणी देवकीच्या पोटी जन्मले होती वाढविले माया यशोदेनी देवकीच्या पोटी जन्मले होती वाढविले माया यशोदेनी देवकीच्या पोटी जन्मले होती
वासरी मोहना राधा राधा करते तुझी वासरी सूरजडिया मोनेच्या काठी मी वेळ परी फिरते तुझ्यासाठी मोहना तुझ्यासाठी आले वना तुझ्यासाठी आले वना तुझ्यासाठी आले तुझ्यासाठी 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 आले तुझ्यासाठी आले तुझ्यासाठी आले
हक्कून मारली जेव्हा बलराम गोल केलं त्यावेळेला कस मारी झाली मारली